नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असं चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 1 किलो चिकन घेतलेले आहे आणि स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे। त्यासाठी साहित्य बघा, अर्धी वाटीचा अर्धा भाग बघा मी सुक्क खोबरं मी ह्या जाळीवर भाजून घेतलेले। कसं भाजायचे खूप रेसिपी मध्ये मी दाखवलेले आहे। 2 हिरव्या मिरच्या मी हलक्याशा भाजलेल्या आहेत, नाही टाकल्या तरी चालतील। 2 गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण मी अखंड भाजून घेतलेला आहे। 2 कांदे पण मी असे फोडायचे आणि मग भाजायचे, म्हणजे फोडले का नाही की मग आतपर्यंत चांगले भाजले जातात। 1 टोमॅटो पण मी भाजून घेतलेला आहे आणि ही 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। ह्यातला मी अर्धाच टाकणार आहे, हा काय भाजलेला नाहीये, कच्चाच आहे। आता हे सगळं साहित्य मी थोडंसं साफ करते, हे जे काळं असतं ना वरचं निघालेलं, आणि लसूण सोलून घेते, नंतर तुम्हाला मी दाखवते। सगळं बघा थोडं थोडं साफ केलेलं आहे। जेवढं वरचं जास्त करपलेलं असतं की नाही भाजताना ते काढून घेतलेलं आहे, कापून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी जे आलं भाजलं नव्हतं त्याचे पण असे पातळ तुकडे करून घेतलेले आहे। आणि खोबरं जे भाजलेलं आहे ना ते अशा पद्धतीत बघा भाजलेलं गेलेलं आहे। काळं काढायचं थोडंसं खरडून, जेवढं निघेल तेवढं। त्यात बघा 1 चमचा धने असे भाजून घेतलेले आहेत। छोट्या आकाराचा चमचा घेतलेला आहे, जास्त असेल तर मोठ्या आकाराचा जरी घेतला तरी चालू शकतं। 1 चमचा छोट्या आकाराचं जिरं घेतले, ते पण मी भाजून घेतलेलं आहे। 1 चमचा सफेद तीळ घेतले, ते पण बघा असे भाजलेले, जास्त असे लाल वगैरे काळे वगैरे करायचं नाही, कारण मग ते काय होतं कडवट होतात। त्यात हे चक्री फूल घेतलेलं आहे बघा, अर्धच घेतलेलं आहे, कारण 1 किलोच्या प्रमाणे घेतलेलं आहे। जावित्री घेतलेलं 1 तुकडा, 1 छोट्या आकाराचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 साधी विलायची घेतली, 6 मिरी घेतले आहेत, 4 लवंगा घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर, आणि हा मसाला थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक करून घ्यायचे। बारीक करून घेतले बघा मिक्सरला, थोडंसं पाण्याचा वापर केला होता। आज आपण कढईमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करायचं आणि गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकायचे आणि त्यात टाकायचं जे आपण आता वाटण बारीक करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर काय करायचं, ह्याला चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत तेल आपलं सुटत नाही तोवर। त्यात टाकायचे थोडीशी हळद, आणि जर हीच तुम्हाला जर चिकन का नाही जर शिजवून जर पाहिजे असेल ना, तशा सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। गॅस आहे मीडियम, आता हे चांगलं मी परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं, असं तेल सुटस्तोवर, जे पहिलं तेल असतं ना ते पूर्णपणे ह्या मसाल्यामध्ये मुरून जातं, आणि नंतर आपण तेल सुटस्तोवर ह्याला चांगलं परतायचं। तर अशा पद्धतीत बघा हे तेल सुटलं जातं। गॅस करते थोडासा बारीक, त्यात टाकायचे आपल्याला कांदा लसूण मसाला 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, ह्यांच्या पण रेसिपी मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं, आणि हे पण आता मी परतून घेते। कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकल्यानंतर मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकायचं, स्वच्छ धुवून घेतलंय बघा, आणि या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। मसाल्यामध्ये मी मस्त असं परतून घेतलेलं आहे, 1 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं बारीक गॅसवर। आता हे काय केलेलं आहे माहिती आहे का, कढई जास्त जाड असल्यामुळे मी बारीक गॅसवर केलं, तर मीडियम गॅसवर जरी केलं तरी पण चालू शकतं, पण चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। आता ह्याला काय होईल माहिती आहे का, थोडंसं हलकंसं पाणी सुटेल बघा, आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे बघा, ह्यात पाणी सुटलेलं आहे, हलकंसं पाणी सुटलेलं आहे, आणि बारीक गॅसवर केलं होतं। मीडियम गॅसवर फास्ट गॅसवर जरी परतलं तरी पण चालू शकते। आता तुम्हाला हे असं जर सुक्कं पाहिजे असेल ना हे अशाच पद्धतीमध्ये, तर थोडंसं साधारणसं फक्त पाणी टाकायचं शिजाय पुरतं, कारण लगेच शिजलं जातं, जास्त काय वेळ लागत नाही। झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। आता आपल्याला ह्याला कसं पातळ कालवून बनवायचे ना, तर ह्याच्यामध्ये मी पाणी बघा गरम केलेलं, हे पाणी टाकून घ्यायचं। गॅस बारीकच आहे, गॅस नाही बिलकुल वाढवलेला, कारण कढई खूप जाड आहे ही। आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं। जर टोपात जर केलं की नाही, तर टोपावर प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं, आणि मग थोडं थोडं टाकत राहायचं। तसे पण रेसिपी मी अपलोड केलेले आहेत, तसं पण चव छान येते, तसं पण तुम्ही करून बघा। आता हे मिक्स करते आपण, ह्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकूया। आता त्यात आपण अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचे। आता जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं। अर्धा ग्लासाला पण मी कमीच टाकलेलं आहे, एकूण आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। जर तुम्हाला अजून रस्सा पाहिजे असला तर तुम्ही अजून टाकू शकता, मस्त होतं बघा। आता ह्याला काय करणार आहे, बारीक गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल, मीडियम गॅसवर जरी शिजवून घेतलं तरी पण चालेल। 20 मिनटं झाले बघा, असं झाकण ठेवलं होतं, थोडंसं उघडं ठेवलं होतं, बारीक गॅसवर ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे झणझणीत चिकन रस्सा, आणि कांदा लसूण मसाला आपला वापरून बनवलेला आहे। करून बघा, मसाले मी जेवढे पण दाखवलेत की नाही तुम्हाला, सगळे चवीला 1 नंबर आहे, तुम्ही एकदा करून बघा फक्त। आता वरून ह्याच्यावर टाकायची कोथिंबीर। रस्सा म्हटलं की थोडासा पातळ असतो, जर तुम्हाला घट्ट पाहिजे असला तर पाणी कमी टाका। अजून जर जास्त कोणी लोक जर असतील खायला तर अजून थोडंसं जरी पाणी टाकलं तरी चालेल। कसं मी 1.5 ग्लास टाकला, तुम्ही 2 ग्लास जरी टाकला तरी चालू शकते। करून बघा, एकदम झटपट रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।